तर रुग्णालय परिसरामधली ही दृश्य हॉस्पिटलच्या बाहेर आता प्रचंड गर्दी झाली आहे। अवघं बारामती आता या ठिकाणी लोटलेलं आहे। तर अजित पवार बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची एक झलक पाहण्यासाठी म्हणून गर्दी व्हायची। कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या मागे पुढे असायचे। मात्र आज ही गर्दी दादांचं अंतिम दर्शन घेता यावं, शेवटचं त्यांना पाहता यावं यासाठी म्हणून झालेली आहे। महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हवं तसं यश मिळालं नाही। त्याच्यानंतर सुद्धा न दमता अजित पवारांनी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी जी आहे ती सुरू केलेली होती आणि यासाठी सभांचा धडाका त्यांचा सुरू झालेला होता। आज देखील बारामतीमध्ये त्यांच्या 4 सभा होत्या। कार्यकर्त्यांसोबत त्यांचा संवाद होणार होता। मात्र ज्या बारामतीला त्यांनी घडवलं, ज्या पवारांनी बारामतीला घडवलं, त्याच भूमीमध्ये अशा पद्धतीनं ही दुर्दैवी घटना घडणं म्हणजे हा एक विचित्र योग म्हणावा लागेल। नक्कीच। आणि या सगळ्या सभांच्या निमित्तानं आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र दादांनी पालथा घातला होता। कित्येक सभा त्यांनी या निमित्तानं घेतल्या। हा आक्रोश आपल्या लाडक्या नेत्याला, लाडक्या अजित दादाला गमावल्याचा आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातात मृत्यू झाला। जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुंबईहून अजित पवार बारामतीला येत होते, पण बारामतीत लँडिंगच्या दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला। मुंबईहून 8:10 विमानानं उड्डाण केलं आणि 8:42 बारामती विमानतळापासून काही अंतरावर या विमानाचा अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की प्रत्यक्षदर्शींच्या मते आगीचा गोळा आकाशात उसळला। एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदत नहीं कर सकता। आवाज इतका खरखर विमानाचा येत होता, कसा क्रॅश झाले का, पडाय झाले का चालतो विमान। सगळे आम्ही लोक म्हणत होतो आज काय आवाज येतोय असा, अचानकच स्फोट आला। धावपट्टीच्याकडे 2 राऊंड झाले, पण मला काही उतरता आले नाही आणि डायरेक्ट शेजारी क्रॅश झाले। विमानाचा आवाज येत होता भरपूर, रोजच्या सारखा आवाज येत नव्हता विमानाचा, असा खरखर मोठा आवाज येत होता भरपूर, आणि ते अचानकच खाली पडलं विमान। विमानाचा अपघात झाला त्यावेळी विमानात 5 जण होते। अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि पिंकी माळी हे 3 प्रवासी होते। तर 2 क्रू मेंबर कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन संभावी पाठक यांचा समावेश आहे। महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे। खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून। महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे। बारामती जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या 4 सभा होत्या, पण विमान बारामती विमानतळावर लँडिंगच्या आधीच क्रॅश झालं। आम्ही बाहेरच काम करत होतो, त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं, पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती, आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या
तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. मोठा स्फोट झाला. मग आम्ही पाहिलेला, आम्ही बाहेरच होतो तेव्हा, म्हणजे 8:45 8:45 ही घटना झालेली. मग आम्ही खूप घाबरलेलो. आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठे सगळे पडलेले होते आलेले, आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली. पण म्हणजे ते आम्हाला माहित नव्हतं कोणाची आहे, पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती. आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली. आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं. नंतर त्यांनी मग आम्हाला मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली. आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं, त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं. त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादात आहेत, पण आम्हाला माहित नव्हतं. आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली, असं नव्हतं व्हायला पाहिजे. अजित पवारांचं पार्थिव बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. प्रचंड मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी हॉस्पिटलच्या बाहेर जमली. आहेत साहेब, दादा आहेत. आमच्या दादांना कुठं नका नेऊ साहेब. दादा कुठे नाही गेले साहेब, दादा कुठे नाही गेले. आमचा दादा कुठे गेला, दादा 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 कुठे गेले. धडाडीचा नेता म्हणून अजित तर पवार कुटुंब आता या ठिकाणी दाखल झाले. शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे हे देखील आता बारामतीमध्ये आहेत. पवार कुटुंबासाठी असलेलं दुःख हे कार्यकर्त्यांचा जेवढा आक्रोश आहे तेवढंच मोठं दुःख पवार कुटुंबाचं. कार्यकर्ते अक्षरशः ढसाढसा रडतायत. आज शरद पवारांना काय वाटत असेल हे शब्दात मांडणं फार कठीण आहे. अनेक शतकांचा राजकारणामधला त्यांचा अनुभव, अनेक चढउतार त्यांनी पाहिले. आपण असं म्हणतो की अनेक पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत, मात्र हे दुःख पवार कुटुंबासाठी याची कल्पना आपण नाही करू शकत. ज्या शरद पवारांचं बोट धरत अजित पवार राजकारणामध्ये आले, लहानाचे मोठे झाले, आज त्यांच्या निधनाची अशी दुःखद बातमी आणि त्यासाठी शरद पवार या ठिकाणी येणं हा फार मोठा आघात आहे पवार कुटुंबियांवर. म्हणजे एखाद्या वडिलांना आपल्या मुलाचं, कर्त्या मुलाचं निधन झालेलं पाहायला, त्याचा मृत्यू पाहायला लागणं हे खरं तर अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत दुःखद आहे. हे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधले अनेक मतभेद निखिला आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत, बातम्या त्याच्या दिलेल्या आहेत. मात्र काका पुतळ्यामध्ये कधीही तसा दुरावा आपण पाहिलेला नाही.